श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। या वर्षी वैशाख पौर्णिमा 12 मे म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे। हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। हा महिना भगवान नारायणाच्या उपासनेचा तसेच दानाचा विशेष महिना मानला जातो। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान करून श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून तसेच सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने आणि दान केल्याने आध्यात्मिक लाभ होतो। या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा आयोजित केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते। व्रत ठेवून चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो। प्रदोष काळात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी वाढते। तसेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर चंद्रा संबंधित वस्तू दान करावे। या दिवशी तुम्ही तांदूळ, साखर, दूध, पांढरे कपडे, मोती, चांदी इत्यादी दान करू शकता। वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात। मान्यतानुसार भगवान गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता। तसेच याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती सुद्धा झाली होती। बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रवी योग तयार होत आहे। या शुभ संयोगामध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवाने दान केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण घरात अजिबात खाऊ नका ही एक भाजी। जर कळत नकळत आपल्याकडनं या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही घरातनं काढता पाय करून निघून जाईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येऊ शकतं। 99% लोक करतात ही एक चूक। त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि सर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:04 पासून ते पहाटे 4:46 पर्यंत असणार आहे। त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे। तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करायची आहे। यामुळे मागील जन्मातील पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते, तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी आणि चंद्रदेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। या दिवशी आवर्जून व्रत हे ठेवलं जातं, पण तुम्ही जर व्रत नाही करणार असेल तरीसुद्धा तुम्हाला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कोणत्याही प्रकारचं मांस, मच्छी, मटण, मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे। जर कळत नकळत आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्याने या दिवशी मांसाहार केला किंवा तामसी पदार्थाचं सेवन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते। त्याचबरोबर या दिवशी तिळाचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे किंवा तिळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सुद्धा आपल्याला सेवन हे करायचं नाही। त्याचबरोबर आपण जर स्वयंपाक बनवत असतील तर त्या स्वयंपाकामध्ये तिळाचं तेलसुद्धा आपल्याला वापरायचं नाही आहे। या दिवशी तीळ खाणं संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं। त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला दह्याचं सेवन हे करायचं नाही। जर आपल्याकडनं कळत नकळत दह्याचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर आपल्याला आरोग्याबाबत काही समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात। तसेच पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही, कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं।
तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही भोपळ्याचं सेवन हे करायचं नाही, म्हणजे भोपळा आपल्या घरी घेऊन सुद्धा यायचा नाही, तो कापायचा सुद्धा नाही आणि आपल्याला त्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे। तसेच पौर्णिमेच्या दिवशी ज्या लाल रंगाच्या भाज्या आहेत, जसं की कांदा आहे, टोमॅटो आहे, बीट आहे, या भाज्यांचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे। त्याचबरोबर आपल्याला वांग्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे, कारण वांगं हे तामसी पदार्थामध्ये येतं। आता तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर व्रत ठेवणार असतील तर चुकूनही या दिवशी तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही, किंवा फणसापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सुद्धा सेवन हे करायचं नाही, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो। तर या काही भाज्या आहेत या ज्या चुकूनही आपल्याला आवर्जून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सेवन करायच्या नाही आहे। जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं। त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्यात। या दिवशी घरात कोणतेही भांडण व्हायला नको ह्याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची। तसेच इतरांना आपल्याला त्राससुद्धा द्यायचा नाही, कोणाचाही अनादर आपल्याला करायचा नाही आहे। तसेच आपल्या घरामध्ये आपल्याला विशेषतः स्वच्छताची काळजीही घ्यायची आहे, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। तसेच तुळशी ही श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे, म्हणून पौर्णिमेला कधीही तुळशीची पानं तोडू नका, हे अशुभ आणि तुळशीचा अपमान केल्यासारखं म्हटलं जातं। यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते। तसेच शास्त्रानुसार पौर्णिमेला केस धुणे किंवा कापणे अशुभ आहे, त्यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकतं आणि घरात गरिबी येऊ शकते। हे पुरुष, विवाहित महिला आणि अविवाहित महिलांसह सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। धार्मिक मान्यतानुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते, परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे। संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो। तसेच पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका। तुळशीची पाने भगवान विष्णूंना प्रिय आहेत, परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाही। माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्याने तुमच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो। तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांशी वाद घातला, त्यांचा अपमान केला तर चंद्रदोष निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते। तर या काही चुका आहेत, त्याचबरोबर या काही भाज्या ज्या चुकूनही आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खायच्या नाही आहेत। जर कळत नकळत आपल्याकडनं या चुका किंवा या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ।